सर, सरकारनं जे शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलेलं आहे, तर त्या संदर्भात काय भूमिका आहे सर? जय महाराष्ट्र. 7 ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय ऐतिहासिक स्वरूपाचा शब्दप्रयोग केलेला आहे. असं पॅकेज मी महाराष्ट्रातल्या जनतेला देतो अशा प्रकारची घोषणा केली आहे 7 ऑक्टोबरला, आणि त्याचा GR हा प्रत्यक्षात काल 9 ऑक्टोबरला अपलोड होऊन पडलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जाहीर निषेध करतो की या शासन निर्णयामध्ये माझा हा जो मतदारसंघ आहे, मेहकर आणि लोणार मधील 2 तालुके, त्याचा समावेशच नाही आहे. म्हणजे हे किती आंधळं सरकार आहे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी वास्तवात 25 आणि 26 जूनला ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली आणि सर्व जडतरचा विषय ना, जडतरचा विषय आहे. महाविकास आघाडीमध्ये किशोर भाऊ गारोडेच इथले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहतील एवढं मी तुम्हाला सांगतो. महाविकास आघाडीमध्येच राहतील. जो वेळ आहे तो तिकडे जातो आणि त्याच्यामुळे मला पदाधिकारी पाहिजे, माझे पदाधिकारी पाहिजे, आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो आहे त्यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडीचाही आम्ही समावेश शक्यतोवर आम्ही समन्वयानं करू. आणि मेहकरचा जिथपर्यंत प्रश्न आहे तर मेहकरमध्ये तुम्ही बघता की किशोर गारोळे आमचे संभाव्य उमेदवार आहेत, आणि माझी तुम्हाला सुद्धा विनंती की किशोर गारोळेच्या म्हणजे निवडणूक म्हणजे जास्तीत जास्त मार्जिनच्या विजयासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला मदत करावी, सहकार्य करावं. आमच्या येथील आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा आमचा बोलबाला राहील, आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल हा मेहकर मतदारसंघाचा राहील. मेहकर नगर परिषद महाविकास आघाडीमध्ये कुणाला सुटेल? निश्चितपणे उमेदवार या ठिकाणी बसले, उमेदवार या ठिकाणी बसले. काँग्रेस पण प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेस पण प्रबळ दावेदार नाही. हे बघा, मी आमदार आहे. मेहकरच्या मतदारांना मी आश्वासित केलेलं आहे की मी मेहकरचा चेहरा मेहरा मोहरा जो आहे तुम्ही बदलवणार आहे, आणि त्याची सुरुवात मी केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ MIDC इथे नव्हती, MIDCचं अतिक्रमण आम्ही काढलं. MIDC आता सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी आमचे आता 15 प्लॉट अवेलेबल झाले, त्याची आम्ही आता जाहिरात करून इथं MIDCचे प्लॉट झाल्यानंतर मागचे ज्यांना दिले ते आणि नव्यानं या सगळ्यांची आता सुरू होऊन जवळपास एक 40 ते 50 ठिकाणचे काही उद्योग आहेत, या ठिकाणी सुरुवात आमची आता होणार आहे. एक 2-3 महिन्यामध्ये ही सगळी कारवाई होईल. त्यामुळे मेहकर आता एका अर्थानं प्रगतीच्या दृष्टीनं पावलं टाकायला मेहकरने सुरुवात केली. याशिवाय 500 एकर जमिनीची मागणी पण केली आहे, त्याचा सुद्धा त्यांनी निधी दिलेला आहे. मेहकरला MIDC अतिरिक्त 500 एकर जमीन नाही, 500 तर किमान 300 एकर तरी जमीन मी त्याला मिळवून देणार आहे. त्या दृष्टीनं कारवाई सुरू आहे. म्हणजे मेहकर औद्योगिकदृष्ट्या आम्हाला हब करायचं आहे, लोणार पर्यटनाच्या दृष्टीनं हब करण्याचं आमचं स्वप्न आहे. आणि त्या अर्थानं मेहकरवर मला जे हँड्स आहेत, आता माझे जिल्हा परिषदचे असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जिल्हा परिषदेच्या बॉडीवरचे वेगवेगळे पदाधिकारी आणि नगर परिषदांचे अध्यक्ष आणि नगरसेवक जर मला माझे मिळाले तर त्यानंतर माझ्या हाताला एक प्रकारची बळकटी येईल. आणि आज जे लोड माझ्यावरती येतोय तो लोड मला डिवाइड करायचा येतो, आणि माझीच भूमिका मग ती वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल.